नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याकडे आज एक असा स्टुडंट आलेला आहे ज्याचं ओरिजिन महाराष्ट्र नाहीये. तो ऍक्च्युली गुजरातच्या सुरत मधून बिलॉंग करतो आणि त्याची आई आणि ते इथं जळगावला फक्त शिक्षणासाठी राहतात. तुम्ही इकडे बघू शकता. हे व्हिडिओ बनवण्याचं मेन रिझन म्हणजे काय की हा मुलाने लास्ट टाइम एक पकडून चला की 1.5-2 महिन्या अगोदर मला कॉन्टॅक्ट केला होता की सर माझे 5 विषय बॅक आहेत. बरोबर. तुमचे कोणते कोणते विषय बॅक होते? EM, DEM, EEC, UEE, DMT. 5 विषय म्हणजे 4 सेमिस्टरचे जे 4 विषय बॅक होते आणि थर्ड सेमचा 1 विषय बॅक होता. जेव्हा मी याचं प्रेझेंटेशन चेक केलं मला पण वाटलं नव्हतं की हा पेपर काढेल. पण आय थिंक तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन केले होते ना? हो, ऑनलाईन ऑफलाईन दोघं. ऑनलाईन आणि ऑफलाईन. याने काही दिवस ऑफलाईन केले, त्याच्यानंतर ऑनलाईन शिफ्ट झाला आणि याने 5च्या 5 पेपर 1 अटेम्प्ट मध्ये काढले. महत्वाची गोष्ट नाही ही नाही की 5च्या 5 काढले. आपल्याकडे असे बी विद्यार्थी आहेत ज्याने 12-13 पेपर ऍट अ टाइम काढलेले आहेत. महत्वाची ही गोष्ट ही आहे की हिची आई म्हणजे या तुम्ही प्रॉपर कुठले मॅडम? सुरतच्या. फक्त इथं जळगावला येण्याचं कारण शिक्षणासाठी फक्त शिक्षण. आणि मेन म्हणजे परिस्थिती एकदम गरीब आहे. आई कमवते, मुलाला शिकवते, यांना वडील नाही येतं तरी पण मेहनतीने तिथून इथं येऊन आपल्या स्टेटमध्ये येऊन गेले 5 विषयाचा ऍट अ टाइम काढू शकतात. तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपले आई वडील आपल्या सोबत असतात, सगळे अबिलिटी असतात, सगळं अकॅडमिक्स पुरवतात, तरी पण आपण लोकांना कारण सांगत राहतात जसा रिझल्ट द्यायला पाहिजे तसा आपण देत नाही. सो माझ्याकडून तुमचं अभिनंदन. आणि यांना तेच सांगितलं की तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला आणि त्याच्या पुढच्या सेमिस्टरला पण टेन्शन घ्यायची गरज नाही. फर्स्ट क्लासमध्ये आला. यांचं म्हणणं आहे की फर्स्ट क्लासमध्ये आला. चला एकदम मनापासून परत एकदा अभिनंदन. अशीच मेहनत करत राहा, मागे नाही सटायचं. जोपर्यंत तुमचं म्हणजे डेस्टिनी तुम्हाला मिळत नाही ना तोपर्यंत हार्डवर्क करत राहणं आपलं काम आहे. भेटेल का नाही भेटेल ते वरच्यावर सोडून द्यायचं. धन्यवाद.